जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 संदर्भात आणि महत्त्वाचं या ठिकाणी जे काही पेसा पदभरती संदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून ज्या काही लेटेस्ट अपडेट असेल तर त्या तुमच्यापर्यंत सध्या बघा पोहोचवण्यात येतात. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जे काही पेसा पदभरती संदर्भात बहुतेक जे काही उमेदवार सध्या बघा ह्या ठिकाणी पात्र आहेत, सर्वसाधारण या ठिकाणी एसटी प्रवर्गासंदर्भात बघा जे उमेदवार आहेत तर ते उमेदवार पेसा पदभरती संदर्भात या ठिकाणी विचारणा करत होते की जी काही पेसा पद भरती आहे तर ती पेसा पद भरती संदर्भात नेमकी सध्याची अपडेट काय आहे, पेसा पद भरती ह्या ठिकाणी जे काही होणार आहे किंवा नाही. कारण 2025च्या पदभरतीमध्ये आपल्याला माहिती आहे की पेसा पद भरतीला जी काही मान्यता असेल किंवा जे काही सध्या कोर्टाच्या ऑर्डर प्रमाणे त्या ठिकाणी पदभरती करण्याच्या उद्देशाने सध्या बघा मान्यता देण्यात आली होती. आणि त्याच्यामध्ये महत्वाचं या ठिकाणी जी काही पदभरती होणार आहे तर ती पदभरती नेमकी सध्या स्थिती काय आहे ती देखील आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आणि आपल्याला माहिती आहे की सध्या अधिवेशन या ठिकाणी बघा सुरू आहे आणि त्या अधिवेशनामध्ये नेमका पेसा पदभरती संदर्भात जो काही शिक्षक पदभरती होणार आहे त्याच्यामध्ये जी काही चर्चा आहे तर ती चर्चा नेमकी काय झालेली होती आणि सर्वात महत्वाचा या ठिकाणी पेसा पदभरती होणार आहे किंवा नाही. कारण आपल्याला माहिती आहे शिक्षक पदभरतीचा जो काही पहिला टप्पा आहे फेज 1, तर त्याच्यामध्ये पेसा पदभरती संदर्भात नेमकी काय अपडेट आहे, जागा येणार आहे किंवा कशा पद्धतीने या ठिकाणी पेसा पदभरती संदर्भात जी काही माहिती आहे तर ती माहिती सध्या बघा मिळत आहे. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या, बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की अधिवेशन काळामध्ये पेसा पदभरती संदर्भात महत्त्वाची या ठिकाणी चर्चा देखील झालेली आहे आणि त्या चर्चेमध्ये वेगवेगळे सध्या बघा प्रश्न सध्या उपस्थित करण्यात आले होते आणि त्या प्रश्नावरती माननीय शिक्षण मंत्री महोदयांनी जे काही उत्तरं दिलेली ते देखील बघणार आहोत. त्याच्यावरनं तुम्हाला कळणार आहे की जी काही पेसा पद भरती संदर्भात नेमकी जी पदं होती, जवळपास आपल्याला माहिती आहे की 17,000 प्लस जी काही पदं आहेत तर ती पदं सध्या बघा ह्या ठिकाणी आदिवासींची जी काही रिक्त आहे तर त्या संदर्भात ह्या ठिकाणी चर्चा झालेली होती. त्याच्यामध्ये ह्या ठिकाणी तुम्हाला महत्त्वाचं बघा इथे जे काही प्रश्न आहे तर ते प्रश्न विचारण्यात आलेला होता. ह्या ठिकाणी अधिवेशनामध्ये प्रश्न कोणी विचारला होता तर ह्या ठिकाणी सुधाकर अडबाले साहेब आहे. तर त्यांनी सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री यांनी ह्या ठिकाणी बघा पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय, अशा पद्धतीने ह्या ठिकाणी एक प्रश्न विचारला होता. आणि ह्याच्यामध्ये जी काही हेडिंग देण्यात आली बघा, राज्यातील आदिवासी बहुल जिल्ह्यातील 17,000 शिक्षकांची पदे रिक्त असल्याबाबत. तर हे जे काही कात्रण आहे तर हे सध्या बघा जो काही सध्या रिपोर्ट आहे तर तो ह्या अधिवेशन सुरू आहे त्या अधिवेशनामधला सध्या हे जे काही प्रश्न आहे तर ते विचारण्यात आले होते. आता ह्याच्यामध्ये प्रश्न काय होता, पहिला प्रश्न की राज्यातील 13 आदिवासी बहुल जिल्ह्यामधील अनुसूचित क्षेत्रातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमध्ये सुमारे 17,000 शिक्षकांची रिक्त पदे असल्याने दुर्गम आदिवासी भागातील शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असून अध्यापनाची गुणवत्ता, विषयवार शिक्षक उपलब्धता, विद्यार्थ्यांची उपस्थिती व शैक्षणिक प्रगती यामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे माहे एप्रिल 2026च्या पहिल्या आठवड्यात व त्या सुमारास निदर्शनास आले आहे. हे खरे आहे काय, अशा पद्धतीचा इथं प्रश्न विचारण्यात आला होता. म्हणजे ही जी माहिती आहे तर आताची लेटेस्ट आहे, कारण हा जो काही सध्या बघा प्रश्न उपस्थित माहे एप्रिलच्या जे काही 2026च्या पहिल्या आठवड्याचा काळामध्ये सध्या ह्या ठिकाणी निदर्शनास आलं होतं. आणि आपल्याला माहिती आहे की हे इथं जो काही प्रश्न विचारण्यात आलाय त्याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे आदिवासी 13 जे काही बहुल जिल्हे येतात, म्हणजे जे काही पेसा क्षेत्र जिल्हे येतात तर त्या पेसा क्षेत्र जिल्ह्यांमध्ये ह्या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे प्राथमिक बरोबर, त्यानंतर माध्यमिक आणि तिसरं आहे उच्च माध्यमिक या शाळांमध्ये एकूण 17,000 शिक्षकांची रिक्त पदे आहे, अशा पद्धतीने इथं प्रश्न विचारला होता. आता जर का 17,000 रिक्त पदं असेल तर ही जी पदं आहे तर ही पदं सध्या बघा ह्या ठिकाणी केव्हा भरणार, अशा पद्धतीने देखील सध्या पुढचा जो काही महत्वाची चर्चा आहे. तर पहिल्या प्रश्नाचं ह्या ठिकाणी जे काही प्रश्न विचारण्यात आलेला होता तर ह्या प्रश्नाचं नेमकं शिक्षण मंत्र्यांनी काय उत्तर दिलंय ते देखील बघूया. इथं तुम्ही बघू शकता की शिक्षण मंत्र्यांनी जे काही आपले दादाजी भुसे साहेब आहे तर त्यांचं स्टेटमेंट काय आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाने पेसा कायद्यानुसार विहित करण्यात आलेल्या आरक्षणानुसार पदभरती करण्यास स्थगिती दिली असल्याने या क्षेत्रातील नियमित पदभरती काही काळ रखडली होती. आपल्याला माहिती आहे ही वस्तुस्थिती आहे. मागे म्हणजे जो काही पेसा ह्या ठिकाणी केस होता बरोबर, तर त्याच्यानुसार काही काळ जी काही पदभरती आहे तर ती सध्या रखडलेली होती, ही वस्तुस्थिती आहे. तथापि पुढे म्हणता येईल की त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होऊ नये यासाठी सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी नियुक्ती
पात्र उमेदवारांची मानधन तत्वावरती नियुक्ती इत्यादी मार्गाचा अवलंब करण्यात आलाय. म्हणजे आपल्याला आतापर्यंत या ठिकाणी ह्या ज्या काही सर्व गोष्टी आहेत तर ह्या सर्व गोष्टी सध्या बघा घडलेल्या आहे. त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की एक म्हणजे मानधन तत्वावर नियुक्त असलेला जो काही गट आहे बरोबर, आणि दुसरा जो आहे तो तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने पेसा क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले शिक्षक आहे बरोबर. आता ह्याच्यामध्ये सेवानिवृत्त शिक्षकांचं देखील होतं समाविष्ट, तर ते देखील सध्या बघा काही काळ त्या ठिकाणी नियुक्त झाले होते, कारण ह्याच्यामध्ये शैक्षणिक जे काही गुणवत्तेवर किंवा विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून त्या ठिकाणी शिक्षक बघा अवेलेबल करून देण्यात आले होते. तर हे ह्या ठिकाणी पहिल्या प्रश्नाचं उत्तर होतं. त्यानंतर लगेच दुसरा प्रश्न काय विचारला होता की असल्यास या ठिकाणी शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी किंवा सीटेट उत्तीर्ण होऊनही मोठ्या संख्येने पात्र आदिवासी उमेदवारांना नियुक्ती मिळालेली नसल्यामुळे ते रोजगारापासून वंचित राहत आहे, हे खरे आहे काय, अशा पद्धतीने दुसरा प्रश्न इथं उपस्थित सध्या बघा करण्यात आला होता. ह्याच्यावरती उत्तर काय दिलेलं आहे शिक्षण मंत्री महोदयांनी की या ठिकाणी बघा माननीय सर्वोच्च न्यायालयाने पेसा क्षेत्रात पूर्वीच्या आरक्षणाच्या तुलनेने 50% मर्यादेत पदभरती करण्यास मुभा दिल्यानंतर आपल्याला माहिती आहे की सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा या ठिकाणी जो काही शासन निर्णय सध्या बघा या ठिकाणी आलेला होता, आणि त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने महत्वाचे जे काही आदेश आहे तर ते आदेश देखील देण्यात आले. त्याच्यामध्ये काय म्हटलेले होते की पेसा क्षेत्रात पूर्वीचा आरक्षणाचा तुलनेने 50% मर्यादित पदभरती करण्याचा या ठिकाणी मुभा दिल्यानंतर सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने 11/2/2026 रोजी शासन निर्णयानुसार, महत्वाचा जो शासन निर्णय आहे तो म्हणजे 11/2/2026 आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल, व दिनांक 4/5/2026 रोजीच्या पत्रातील निर्देशानुसार मानधन तत्वावर कार्यरत पात्र उमेदवारांना नियुक्ती या ठिकाणी देण्यात येत आहे. म्हणजे या ठिकाणी जे काही 50% मर्यादित पदभरतीला जी काही मुभा आहे, म्हणजे 50% पदभरती करण्याची जी काही सूट आहे तर ती सध्या देण्यात आलेली आहे. महत्वाचा शासन निर्णय 11/2/2026 ह्या ठिकाणी बघा एक होता, आणि 4/5/2026 रोजी एक पत्र सध्या निघालेलं होतं. त्या निर्देशानुसार मानधन तत्वावरती जे काही शिक्षक आहे तर त्यांना ह्या ठिकाणी बघा पात्र उमेदवारांना नियुक्त देण्यात त्या ठिकाणी येत आहे, अशा पद्धतीने इथं उत्तर सध्या देण्यात आलं होतं. ह्याच्या पुढे जाऊन बघा जे काही तिसरा क्रमांकाचा प्रश्न विचारण्यात आला होता की त्याच्यामध्ये असल्यास काही जिल्ह्यांमध्ये मर्यादित प्रमाणात शिक्षक पद भरती प्रक्रिया राबवण्यात आली असताना अनेक आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये भरती प्रक्रिया अद्यापही प्रलंबित असल्यामुळे शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये विसंगती, समन्वयाचा अभाव व प्रशासकीय दिरंगाई दिसून येत आहे, हे खरे आहे काय, अशा पद्धतीने तिसरा प्रश्न सध्या बघा इथं विचारण्यात आला होता. ह्याच्यावरती नेमकं काय उत्तर दिलं तर इथं बघा शिक्षण मंत्री महोदयांनी उत्तर दिलंय की पेसा क्षेत्रातील पदभरती माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम न्याय निर्णय व त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाने दिलेले निर्देश यानुसार करण्यात या ठिकाणी येत आहे. म्हणजे जो काही पेसा क्षेत्रातील पदभरतीचा सर्वोच्च न्यायालयाने जो अंतरिम या ठिकाणी न्याय निर्णय दिलेला आहे आणि सामान्य प्रशासन विभागाचा जो शासन निर्णय आहे त्याच्यानुसार सध्या बघा या ठिकाणी करण्यात येत आहे, अशा पद्धतीने उत्तर दिलं. त्यानंतर एक महत्वाचा बघा सर्वात महत्वाचा हा एक प्रश्न आपल्यासाठी असणार आहे. त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की असल्यास उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय. चौकशीच्या अनुषंगाने अनुसूचित क्षेत्रातील सुमारे 17,000 रिक्त पदे भरणे, स्थानिक पात्र आदिवासी उमेदवारांना प्राधान्य देणे, दुर्गम भागासाठी विशेष भरती मोहीम राबवणे व शिक्षक टिकवण्यासाठी विशेष प्रोत्साहन योजना लागू करणे याबाबत कोणती कार्यवाही केली व करण्यात येत आहे, अशा पद्धतीने हा प्रश्न होता. आता ह्याच्यामध्ये जी काही पदभरती संदर्भात बघा महत्वाचा ह्याच्यात जे काही विचारलेलं आहे त्याच्यात आपल्याला माहिती आहे 17,000 शिक्षकांची रिक्त पदे इथं म्हटलेलं आहे बरोबर. 17,000 शिक्षकांची रिक्त पदे म्हटलेले, आणि स्थानिक पात्र आदिवासी उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात यावे. म्हणजे जे काही पेसा क्षेत्रामध्ये आपल्याला पेसा क्षेत्रातील उमेदवार त्या ठिकाणी पात्र असतो बरोबर. त्यानंतर दुर्गम भागासाठी विशेष भरती मोहीम या ठिकाणी बघा राबवणे, हे जे काही प्रश्न आहे तर ते प्रश्न सध्या इथं विचारण्यात आले होते, आणि ह्याची कोणत्या प्रकारची कार्यवाही या ठिकाणी बघा करणार आहात किंवा केली आहे, अशा पद्धतीने प्रश्न होता. तर ह्याचं जे काही उत्तर आहे तर ते उत्तर सध्या बघा शिक्षण मंत्री महोदयांनी या ठिकाणी देण्यात आले. याच्यात काय म्हटलंय की माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय निर्णयान्वये विहित करण्यात आलेल्या आरक्षण मर्यादेत सामान्य प्रशासन विभागाच्या निर्देशानुसार शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 मधील गुणांच्या आधारे पात्र उमेदवारांची नियुक्तीसाठी शिफारस या ठिकाणी केली जाणार आहे. तर ह्याच्यावरनं तुम्हाला एक लक्षात आलं असेल की जी काही
प्रश्न विचारण्यात आलेला होता की जे सध्या स्थानिक आदिवासी उमेदवारांना प्राधान्य देणार का, किंवा जी काही 17,000 शिक्षक पदे त्या ठिकाणी शिक्षक पद भरतीमध्ये भरणार आहात का, किंवा या ठिकाणी विशेष भरती मोहीम राबवणार आहात का. कारण ह्याच्यामध्ये जे काही उत्तर मिळालेलं आहे की आपल्या सर्वांना माहिती आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाचा जो काही आदेश आहे त्या आदेशानुसार ह्या ठिकाणी विहित करण्यात आलेले आरक्षण मर्यादेत सामान्य प्रशासन विभागाच्या निर्देशानुसार आपल्याला माहिती आहे की शिक्षक अभियोगिता बुद्धिमत्ता चाचणी 2025 ह्या ठिकाणी झालेली आहे, आणि ह्या 2025च्या टेट परीक्षेच्या गुणांच्या आधारे उमेदवारांची नियुक्तीसाठी इथं बघा शिफारस केली जाणार आहे. म्हणजे जी काही पदभरती आहे तर ती पदभरती सध्या बघा इथं होणार आहे, आणि शिक्षक अभियोगिता बुद्धिमत्ता चाचणी 2025च्या गुणाच्या आधारावर त्या ठिकाणी उमेदवार जे असेल तर ते उमेदवार प्रत्येक ह्या ठिकाणी पेसा क्षेत्रातील जे काही जिल्हे आहेत त्या ठिकाणी रिक्त असलेल्या पदावर ह्या ठिकाणी होणार आहे. अशा पद्धतीचं इथं बघा स्टेटमेंट सध्या देण्यात आलंय. आता ह्यासाठी जी काही 13 जे काही बहुल आदिवासी जिल्हे आहेत तर त्या जिल्ह्यांमधील जी रिक्त पदं नेमकी किती आहे, कारण आपल्याला माहिती आहे की महत्वाचं या ठिकाणी 50% पदभरती संदर्भात जो काही शासन निर्णय आहे तो शासन निर्णयामध्ये ज्या ज्या सध्या तरतुदी देण्यात आले त्याच्यानुसार जी काही 50% असेल, मग 50% मध्ये लोकसंख्येप्रमाणे सध्या जी काही रचना करण्यात आलेली आहे ती नेमकी एवढी लोकसंख्येमध्ये किती पदं त्या ठिकाणी बघा येणार. त्यानंतर एकंदरीत संपूर्ण या ठिकाणी 13 बहुल जिल्ह्यांची जी काही बिंदू नामावली असेल, रोस्टर असेल, ते अपडेट झाल्यानंतर आपल्याला ही जी काही पात्र उमेदवारांना त्या ठिकाणी बघा नियुक्ती जी असेल तर ती नियुक्ती त्या ठिकाणी मिळणार आहे. तर जी काही पेसा पद भरती संदर्भात जाहिराती असेल तर त्या जाहिराती देखील सध्या बघा आपल्याला इथं पाहायला मिळू शकतात. कारण जे काही स्टेटमेंट आहे तर त्या स्टेटमेंटनुसार असाच ह्या ठिकाणी बघा आपल्याला जी काही सकारात्मक न्यूज आहे तर ती सध्या इथं पाहायला मिळत आहे. तर तरी देखील या ठिकाणी जास्तीत जास्त उमेदवारांनी आपापल्या पेसा क्षेत्रातील जिल्हा परिषदमध्ये जो काही पाठपुरावा असेल तर तो करणे देखील गरजेचं आहे, जेणेकरून पेसा क्षेत्रातील जी काही पदभरती आहे तर ती पदभरती 2025च्या ह्या ठिकाणी शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीच्या जो काही गुणांच्या आधारावर मेरिट लिस्ट प्रमाणे या ठिकाणी बघा जी काही शिफारस होणार आहे तर त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी लवकरात लवकर ती वेकेन्सी देखील इथं आल्यानंतर बघा उमेदवारांना तिथे संधी जी असेल तर ती तिथं मिळू शकते. तर त्याच्यासाठी आपण स्वतः देखील आपापल्या जिल्हा परिषदमध्ये जाऊन विचारणा करा की पेसा पदभरती संदर्भात जे काही बिंदू नामावली असेल, रोस्टर असेल, त्या संदर्भात नेमकी काय अपडेट आहे, त्या संदर्भात पुढील जी काही कार्यवाही असेल, जाहिरातीची असेल किंवा इतर कार्यवाही असेल तर ती नेमकी कुठपर्यंत आली, आपापलं कर्तव्य समजून स्वतः सध्या बघा चेक करा. आपल्यापर्यंत जशी पुढील माहिती येईल तशी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. तर सध्या हा महत्त्वाचा पेशा क्षेत्र जे काही उमेदवार आहेत तर त्यांच्या संदर्भात व्हिडिओ होता. सकारात्मक राहा. स्टेटमेंट इथं आता दिलेलं आहे, म्हणजे पुढील प्रक्रिया जी आहे तर ती नक्कीच बघा इथं पेशा क्षेत्रातील ह्या ठिकाणी होऊ शकते. कारण जे काही टेट गुणांच्या आधारे 2025ची जी सध्या बघा या ठिकाणी शिक्षक अभियोगिता बुद्धिमत्ता चाचणी झाली त्याच्यानुसार पात्र उमेदवारांची नियुक्तीसाठी इथं शिफारस केली जाणार आहे. अशा पद्धतीने स्टेटमेंट हे महत्त्वाचं इथं देण्यात आलंय. तर ही आपल्यासाठी सकारात्मक आणि गुड न्यूज होती. तरी देखील आपलं कर्तव्य आहे की जे काही पाठपुरावा असेल तर तो सर्वांनी करा. तर ही एक महत्त्वाची माहिती होती. आपला टेलिग्राम ग्रुप आहे तो देखील तुम्ही जॉईन करू शकता, बरोबर. एसटी प्रवर्गासंदर्भात देखील टेलिग्राम ग्रुप बनवलेला आहे, तो देखील तुम्ही फॉलो करून घ्या. तर महत्त्वाची माहिती होती. या संदर्भात तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंट नक्की करा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, जेणेकरून जास्तीत जास्त आदिवासी बांधवांपर्यंत हा जो काही व्हिडिओ आहे तर हा व्हिडिओ सध्या बघा पोहोचेल. तर महत्त्वाचा आहे, शेअर करा आदिवासी बांधवांपर्यंत. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला अजून सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला आगामी काळामध्ये महत्त्वाचे ज्या काही अपडेट असेल तर ते वेळोवेळी तुमच्यापर्यंत आपण पोहोचवत जाऊ. तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.